नक्की स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा आपण सुरुवात करूयात. कांजूर प्रीमियर लीग एक टुर्नामेंट आपली झाली KPL आणि तिकडे भाऊनी अशी अनाउन्समेंट केली की येणाऱ्या काही महिन्यात आपल्याला कांजूरमध्ये एक अशी क्रीडा स्पर्धा आपण भरवूयात की सुप्रीमो चषक अशी ओढवणूक आपण पाहिली आहे, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. आणि या वर्षी आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच अंडरआर्म क्रिकेटची सुप्रीमो आज भाऊनी, म्हणजे मी भाऊना पहिल्यांदा क्रिकेटवरती अगदी क्रिकेटसाठी भाऊने खूप दिलंय, पण भाऊचं स्वतः म्हणले की आपल्याला अशी टुर्नामेंट करायची. एकदा जोरदार टाळ्या आहे भाऊंसाठी. आणि या विक्रोळी विधानसभेमध्ये म्हणजे मला असं वाटतं 2024 चालू झालं आणि 2014ला भाऊ पहिल्यांदा आमदार झाले. तर 10 वर्ष पूर्ण होतील आणि आज गेलं अनेक कामं भाऊंची पाहिली आहेत. म्हणजे या वर्षी गरबा पण संपूर्ण कांजूरकरांनी पाहिला, संपूर्ण विक्रोळी विधानसभेने पाहिला. त्याच्या अगोदर कबड्डी पाहिली आणि विक्रोळीमध्ये कबड्डी, त्यानंतर यावर्षी कांजूरमार्गमध्ये देखील कबड्डी चांगली पाहिली, भिवंडी पाहिली. प्रत्येक सण आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती भाऊनी नेहमीच प्रेम ठेवलंय. आज अंडरआर्म क्रिकेटची देखील एक चांगलं आयोजन घेऊन आलंय आमच्या भेटीला कांजूरमार्ग परिवार ग्राउंडला. आज आपण ही टुर्नामेंट ठेवली आहे. तर ही टुर्नामेंट अगदी 4 गटामध्ये आहे. म्हणजे आंतरशालेय, मला एक 10वी साहेबांची आंतरशालेय आठवते आणि तशाच आंतरशालेय देखील शालेय खेळाडूंसाठी देखील एक चांगलं आयोजन ठेवलं आहे. तरी 4 गट मी तुमच्यासमोर पहिले वाचून दाखवतो. पुरुष गट आहे, म्हणजे संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, त्यानंतर अगदी कोकणातून देखील काही खेळाडू होतील, राजापूर त्या परिस्थिती, इकडे वसई, विरार, पालघर, दांडी तिकडून देखील खेळाडू होतील. असा ओपन गट आहे. त्यानंतर आंतरशालेय देखील क्रिकेट स्पर्धा, म्हणजे विक्रोळी विधानसभेमध्ये खूप स्कूल्स आहेत. अगदी विकास हायस्कूल आहे, आमची उत्कर्ष आहे, त्यानंतर कॉस्मोस, ज्ञानदीप अनेक आहेत. म्हणजे इकडे पण तुमचं DAV कॉलेजचे देखील काही स्कूल्स आहेत. त्या स्कूलसाठी देखील आपण इंटर स्कूल्स, अगदी शाळेतल्या मुलांसाठी देखील एक चांगलं आयोजन ठेवले गेले. त्यानंतर महिलांसाठी देखील ओपन गटामध्ये महिला पण अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळतात, त्यांच्यासाठी पण पारितोषिक आहे. आणि विक्रोळी विधानसभा म्हणजे प्रत्येक वॉर्डचे खेळाडू त्याच वॉर्डमध्ये खेळतील, असे खूप वॉर्ड आहेत आपले. ती देखील एक चुरस होईल की कुठला वॉर्ड जिंकेल, कुठले पदाधिकारी जिंकतील, कुठल्या पदाधिकाऱ्यांचा संघ जिंकेल, त्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील भाऊनी यावर्षी बाईक ठेवली आहे. ती बाईक देखील अगदी चर्चेत राहिली की मुंबईत कोणाच्या घरी ती बाईक जाईल. आंतरशालेसाठी देखील एक चांगलं आयोजन आहे आणि महिलांसाठी देखील सायकल आहे प्लेअर ऑफ द सिरीज साठी. त्यानंतर विक्रोळी विधानसभेसाठी आपण LED TV ठेवली आहे. तर आज आपण त्यानिमित्त सर्वजण आलो आहेत आणि एक अशी मॅच ठेवली आहे की मुंबई पत्रकार आणि मुंबई पोलीस नेहमी बिझी असतात. रात्री 3-4 वाजता त्यांना प्रत्येक क्षणी त्यांना मुंबई सेवेसाठी जावं लागतं. तर आपण अशी एक पण मॅच ठेवली की त्यांच्यासाठी देखील मुंबई पत्रकारांची एक टीम असणार आणि मुंबई पोलिसांची एक मॅच अशी आपण ठेवली आहे. त्यानंतर व्हीलचेअरचे देखील भारतीय संघाचे देखील काही खेळाडू आपण तिकडे त्यांना आमंत्रण केलं आहे. म्हणजे असे अनेक खेळाडू आहेत. आमचे राहुल दामोगडे देखील इंडिया टीमचे देखील मुंबईचे कॅप्टन आहेत. असे व्हीलचेअरचे देखील अनेक प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतील. कांजूरकर माध्यमातून ही टुर्नामेंट आज पाहायला मिळेल. संपूर्ण विक्रोळी विधानसभा युवा सेनेच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आहे. तर त्याचा अगोदर आपण ट्रॉफीचं उद्घाटन करणार, पण त्या अगोदर आपण एक छोटासा सन्मान भाऊंचा आज या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण कांजूर आमची युवा सेनेची आणि सर्व परिवाराला विनंती केली आपण भाऊंचा एक छोटासा सन्मान करायचा आहे. शैलेश पाटील श्री साई स्पोर्ट्सच्या YouTube चॅनलवर देखील आपल्याला टुर्नामेंट पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. विक्रोळी विधानसभा आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, एक निष्ठावंत शिवसैनिक आणि नेहमीच अगदी भाऊ नेहमीच युवा पिढीसाठी नेहमीच भाऊंचं सहकार्य राहिले. म्हणजे ते क्रिकेट असू दे नाहीतर कुठले व्हॉलीबॉल, कबड्डी, नेहमीच भाऊंचं प्रेम राहिलं आहे. त्यानंतर आपण आपल्या ट्रॉफीचं उद्घाटन करणार आहोत. सुप्रीमो चषक भाऊ सर्व तुम्हीच केले विक्रोळी विधानसभेत, आता राहिलंच नाही काय, तर फक्त ट्रॉफीचा तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आकर्षक अशा या ट्रॉफीज आहेत. यापैकी पाहिलं तर खुल्या गटातील ट्रॉफी असणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर विक्रोळी विधानसभा, त्यानंतर इंटर कांजूरसाठी देखील अगदी कांजूरमार्गची देखील 12 टीम 8 टीम आहेत. त्यानंतर आमच्या महिलांसाठी देखील एक चांगलं आयोजन आहे. अगदी चंद्रयान सारखी अगदी ट्रॉफी आहे आणि आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्राचं लक्ष असणार या टुर्नामेंटवरती. विविध भागातून खेळाडू होतील, आमच्या महिला भगिनी देखील खेळतील. आणि इंटर स्कूल मी खूप वर्षांनी बघेल, कारण की इंटर स्कूल थोडंसं कमी झालं होतं आणि आज इंटर स्कूल देखील जे आपल्या विधानसभेमध्ये जेवढ्या स्कूल्स आहेत त्या पुन्हा एकदा त्या शाळेचे कपडे घालून अगदी क्रिकेट खेळतील खूप वर्षाने. त्यानंतर आपण एक विक्रोळी विधानसभेचा आपण लॉट पहिला उडूयात. विनंती केली की विक्रोळी विधानसभेची आपण पहिले लॉट घेऊयात.
कुठल्या वॉर्डमध्ये अगदी म्हणजे सूर्यनगर असेल, त्यानंतर आमचे कन्नमोहन नगर असेल, टागोर नगर, कांजूरमार्ग, भांडूप, कधी प्रत्येक विधानसभेचे आपण पाहिलं तर जेवढे आमचे पदाधिकारी आहेत तिकडचे संघ आहेत दोन चिठ्ठी कुठला वॉर्ड पहिली मॅच रंगेल. विक्रोळी, कांजूर, भांडूप, सूर्यनगरचे देखील खूप चांगले खेळाडू आहेत. क्या बात आहे, कोणी येऊ द्यात. आणि भाऊंचं नेहमीच क्रिकेट मला पावसाळी क्रिकेट स्पर्धा आठवतात अनेक, म्हणजे प्रत्येक अगदी पावसाळी सुप्रीमो पण आपण खेळली रब्बर बॉलची. चिखलातलं क्रिकेट देखील पहिली मॅच. सम्राट बॉईज आणि आरसीसी रॉयल. आरसीसी रॉयल मला असं वाटतं सूर्यनगरचा संघ आहे. अगदी आमचे विश्वास शिंदे त्या वॉर्डच्या म्हणजे तिकडचे संघ आहे. नंतर दुसरी दोन चिठ्ठी अजून मॅडी 11 मला असं वाटतं कन्नमोहन नगर, टागोर नगरचे काही खेळाडू आहेत. त्यांच्या विरुद्ध मॉडर्न 11 म्हणजे टागोर नगर अगदी चंद्रशेखर जाधव यांच्या विभागातला संघ आहे. अजून दोन स्पोर्टिंग 11 त्यांच्या विरुद्ध सीएम बॉईज भांडूपचा संघ आहे. भांडूप गाव म्हणजे भांडूपच्या भाऊंच्या एरियातली संघ आहे. अजून आपले 12 संघ आहेत. चिठ्ठी भाऊनी पण लपून काढली आहे. KK9 कांजूरमार्गचा संघ आहे. KK9 त्यांच्या विरुद्ध श्री साई सिद्धी. श्री साई सिद्धी मला असं वाटतं पवई. हा पण लॉट भाऊ इकडे पण खूप कॉम्पिटिशन, अगदी सर्वांचे चेहरे लागले की कुठली मॅच कुठल्या टीम बरोबर होतीये. जय 11 अगदी कांजूरमार्ग परिवार तिकडे सगळे खेळाडू आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध आयकॉन. ही मॅच म्हणजे भाऊ मला असं वाटतं परफेक्ट मॅच लागली आहे. आणि म्हणजे खूप टफ आहेत. आयकॉन म्हणजे आपले चंद्रशेखर जाधव त्या पट्ट्यात टागोर नगरचे खेळाडू आहेत. आणि जय 11 ही मॅच पाहण्यासाठी अगदी संपूर्ण विक्रोळी विधानसभा बघेल, कारण की फाईट मॅच आहे. उरलेले दोन आहेत जावेद 11 ब्लू स्टार आपले योगेश जाऊ आणि संपूर्ण कन्नमोहन नगर म्हणजे तिकडे दत्तादेवी यांच्या विभागातला संघ आहे, पण ते ऑर्गनायझर आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध साई ग्रुप. ही मॅच पण फाईट आहे, म्हणजे एकाच परिसरातले हे 4चा हाफ खूप भाऊ पाहण्यासारखा आलाय. खूप चांगल्या मॅचेस रंगतील आणि विक्रोळी विधानसभेमध्ये एक रंगेल फाईट. त्यानंतर आपण हे इंटर कांजूर आहेत. 8 टीम आहेत इंटर कांजूर मार्ग. फक्त कांजूर मार्गचे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये. KCC कांजूर क्रिकेट क्लब त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर BGMM बाळगोपाळ मला असं वाटतं मित्रमंडळ. अगदी कांजूर मार्ग म्हटलं तर दहीहंडी देखील खूप एक वेगळा क्लास आहे तिकडे. 7-8 थर. त्यानंतर KK9 आणि त्यांच्या विरुद्ध अनूप 11. त्यानंतर जय 11 आहे इंटर कांजूर साठी. रामनगर बॉईज आणि शेवटचा पण मला इंटर कांजूरची लॉट असणार आहे.
अंडर 9 आणि त्यांच्या विरुद्ध कांजूर बॉईज हे आपण पाहिलं तर इंटर कांजूर झालं. अगदी 4 हाफमध्ये आता महिला आणि एक ओपन लॉट आहे. ओपन लॉटचे महिलांचे देखील खूप चांगल्या टीम आहेत ज्या टॉप 4 आहेत. म्हणजे 2-2 चिठ्ठी काढायची आहेत. खूप चांगल्या महिला पण अंडरआर्म क्रिकेट खेळतात. जय भारत यश गर्ल त्यांच्या विरुद्ध टीम रॉयल स्ट्रायकर्स अशी मॅच आहे. आणि शेवटच्या पण आर्यन्स आणि त्यांच्या विरुद्ध युवा RCC अशी मॅच असणार आहे. हे 3 लॉट झाले. इंटर कांजूर झालं, विक्रोळी विधानसभा झालं, महिलांचे झाले. भाऊ त्या अगोदर तुमचे 2 शब्द त्यानंतर आपण ओपन लॉट कडे बोलूयात. 2 शब्द भाऊ त्याच्या अगोदर 2 शब्द मग हे करून घ्या आपण. हे 16 टीम आहेत म्हणून पहिली मॅच आहे ओपन लॉट मधली संपूर्ण मायरा 11 त्यांच्या विरुद्ध कैलासई सुंदर सारंग ओमकार मालाड. आणि त्यांच्या विरुद्ध नंतर दुसरी मॅच जर पाहिली तर ज्युपिटर अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग पॅकर माझगावचे देखील एक संघ विविध भागातून खेळाडू आलेत. अंधेरी माझगाव. त्यानंतर RM रेम्बो वडाळा मुंबईतील जुना जागता संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम रॉयल फॅम ही देखील एक फाईट मॅच आहे अगदी. त्यानंतर चिंतामणी कल्याण आज कल्याणवरून देखील आमचे खूप आलेत. त्यांच्या विरुद्ध असल्फा डिंगडॉंग. क्या बात आहे. ही पण मॅच एक चांगली लागली आहे अगदी. व्यावसायिक गटात कुठली टीम कधी बाजी मारे यावर्षी सर्वांनी एक टायटल घेतलेत. त्यामुळे हा टायटल कोण मारेल. अर्बन स्पोर्ट्स कल्याण रहीम भाईंचा संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अविनाश मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध लेट बंटी दादा प्रतिष्ठान कर्णसिसी कल्याणचा संघ आहे. त्यानंतर DK स्पोर्ट्स कल्याणमध्ये अंडरआर्म क्रिकेट भाऊ खूप चांगलं खेळलं जातं. कल्याण डोंबिवली दिवा परिसरात अधिरा सत्यविनायक कामोटे अशी मॅच आहे. आणि त्यानंतर शेवटची श्री 11 दिवा डोंबिवली चांगली टीम आहे. त्या परिसरातील खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर कैलाससी वासुदेव गोल्डे 11 जॉर्ज कल्याण. क्या बात आहे. ही फाईट मॅच असणार आहे. आणि भाऊ थोडे उशीर आले त्याबद्दल अगदी म्हणजे थोडा उशीर आपला प्रोग्राम चालू झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. आवाज 2 शब्द चांगली संकल्पना आहे. मला एक आवडलं की शाळेसाठी तुम्ही कारण की आम्ही त्याच परिसरातून आलो तर माझी शाळा आम्ही त्या काळी खेळलो 2008-9 ला शाळेतून खेळलो. पण खूप वर्षांनी कमबॅक केलं की शाळेतल्या मुलांसाठी पण क्रिकेट ठेवलंय. आवाज 2 शब्द या टुर्नामेंट विषयी आणि ओव्हरऑल विक्रोळी विधानसभेविषयी. मग निघायचं ना. हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो चषकाचं आयोजन आमच्या युवा टीमनी केलेलं आहे. बरेच संघांनी भाग घेतला आहे आणि कांजूरमार्गमध्ये अशा प्रकारची मॅच प्रथमच होत आहे. मला एक जण म्हणाला अरे अंडरआर्मला एवढ्या कसले पैसे द्यायचे. मी म्हणलं अंडरआर्म म्हणजे पुढे 22 सैनिक आहेत ना माझे ते बरोबर ना त्याचे येतील. मी सुद्धा क्रिकेट पाहण्यामध्ये मला जास्त आनंद असतो. पण मी सुद्धा हल्ली क्रिकेट मॅच खेळतोय सध्या गेले 1.5-2 वर्ष. काल एक रिझल्ट लागला आमच्या मॅचचा पण अंपायर पाकिस्तानचे होते आणि त्यामुळे त्यांनी तो चुकीच्या पद्धतीने आम्हाला आउट केलेला आहे. परंतु आता मॅच आमच्या कोर्टामध्ये होईल ना परत वानखेडे स्टेडियमला. आता मुंबईच्या मॅचवर ज्यावेळी मॅच होईल त्यावेळी नक्कीच आमचा विजय होईल
आणि परत थांब रे बाबा जरा. आणि नंतर पाकिस्तानच्या पंचांमुळे हरलेली मॅच आम्ही परत एकदा जिंकू. आणि ज्यावेळी आम्ही जिंकू त्यावेळी आम्ही मुंबईतल्या सगळ्यात मोठी स्पर्धा आम्ही या कांजूरमार्गला भरवू. थोडा यायला उशीर झाला कारण मी पुण्यातून आता आलो. पुण्यात गेलो होतो आणि बरीच गर्दी होती ऑफिसमध्ये. आता तुम्हाला माहित आहे ना, आता जरा मतदारांना पटवावं लागतं ना, भेटावं लागतं. त्यामुळे थोडंसं त्यांना मस्का पॉलिसी करावी लागते. तुला जास्त माहिती आहे. आणि म्हणून थोडासा उशीर झाला. आपण सगळे लांबून लांबून आले आहेत. कल्याण, डोंबिवली, मुंबईतून आलात. आपण एका विश्वासाने इथे आलात म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. मॅच चांगल्या होतील, परंतु ज्या मॅच होतील त्या खिलाडू वृत्तीने आपण खेळू. कुठेही जास्त कुठे हे न करता सरळ सोप्या पद्धतीने आणि आमच्या खरा अंपायरच्या पद्धतीने आपण या मॅच खेळू. आपण जे जिंकतील त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो, जे हरतील त्यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आणि आज तुम्ही क्रिकेटवरती प्रेम दाखवलं त्याबद्दल आभार. आणि आपल्या टी शर्टचं आपण सेरेमनी करतो. ओपनिंग सेरेमनी आपल्या टी शर्ट्स असणार आहे. श्रीशाई स्पोर्ट्स आणि संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून ही नवीन डिझाईन बनवण्यात आली आहे. अगदी एक प्रॉपर प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपण टी शर्ट दिलेत. आपले झेंडे पण आपण बनवले आहेत. हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो चषक आज संपूर्ण जे बाळासाहेबांचं देखील क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम राहिलं आहे. आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण पहिली टुर्नामेंट होता. जोरदार टाळा वाजवायच्यात. एक खूप चांगली डिझाईन. आणि मागे जर आपण पाहिलं तर कार्यसम्राट, कार्यतत्पर सुनील भाऊ राऊत आज नेहमीच क्रिकेटवरती प्रेम राहिलंय. भले ते अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, त्याच तारखेला विक्रोळीत देखील आमच्या इथे ओव्हरआर्मची आमदार चषक आहे. आणि खूप ओव्हरआर्म आहे, अंडरआर्म पण क्रिकेट आहेत. सगळीकडे क्रिकेट आहे. संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेत मला असं वाटतं क्रिकेट कुठे होत असेल तर विक्रोळी विधानसभेमध्ये मी स्वतः पाहिलंय. आणि भाऊ धन्यवाद, आज तुम्ही एवढं प्रेम करता त्यामुळे आपलं अंडरआर्म क्रिकेट पुढे चाललंय. धन्यवाद भाऊ. आलेल्या सर्वांचा अगदी मनापासून आभार. आमची सर्व शिवसैनिक आज आलात आणि सर्व टीम्सने आपण थांबायचे आपले रूल्स आपण तुम्हाला कळू. पण आज तुम्ही थांबलात त्याबद्दल तुमचा अगदी आभार आहे, कारण की तुम्ही आज वेळ दिलात. सर्व टीम्सचे लक्ष द्या. ओपन लॉट आपण सॅटर्डेला फुल डे खेळवणार आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत. फक्त 2 टीम जाणार, ते फायनल संडेला असणार आहे. ती टायमिंग तुम्हाला सॅटर्डेला आम्ही कळू की कधी यायचं आहे. सकाळी 9 वाजता आपण सॅटर्डेला चालू करणार आहोत, याची नोंद घ्या. आणि ओपन सर्व आपण 5-5 ओव्हरच्या मॅच खेळवणार आहोत. ते काही ऑफिशियल आपले रूल्स असतील ते ग्रुपवर येतील. आणि विक्रोळी विधानसभा रविवारी सकाळपासून आपण खेळवणार आहोत. विक्रोळी सर्व टीम्सने याची नोंद घ्यायची आहे. रविवारी सकाळपासून तो लॉट खेळणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. फ्रायडेला इंटर, कांजूरमार्ग आणि आंतरशालीय म्हणजे शाळेचे आहेत ते आपण फ्रायडेला खेळणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. आणि गुरुवारी आपलं ओपनिंग सेरेमनी असणार आहे, जे आपले दिव्यांग अपंग त्यांची आणि महिलांचे 2 मॅचेस असतात ते गुरुवारी असणार, याची नोंद घ्यायची आहे. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे. ते काही बाकी रूल्स तुम्हाला ऑफिशियल ग्रुपवर येतील. धन्यवाद. आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल आणि थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्वांचं माफी मागतो. पुन्हा एकदा विक्रोळी विधानसभेतर्फे माफी मागतो. आणि धन्यवाद, तुम्ही आज मोठ्या परीने उपस्थित दाखवली त्याबद्दल सर्वांचं आभार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि सर्वांनी आपला